लाडक्या बहिणींनो, डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे खात्यात पडायला सुरुवात. मेसेज चेक करा. आज बघा तुमच्या खात्यावरती पैसे पडत आहेत. कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहे. बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज लगेच चेक करा. तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कमेंट करा. तुम्हाला काय करायचं आहे 30 सेकंदाच्या आत ते सांगितलं जाईल. देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की हिवाळी अधिवेशन संपताक्षणी तुमच्या खात्यात पैसे येतील. अधिवेशन 21 ला शनिवारी संपलं, रविवारी सुट्टी 22 ला होती. त्यानंतर आज बँक सुरू आहे. आजपासूनच म्हणजे उद्या बँक सुरू, परवा सुरू, पण आजपासूनच पैसे पडायला सुरुवात. मेसेजेस येत आहे. पहा, बँका सुरू होता क्षणी मेसेज आलेले आहेत. आता फक्त एकच तास बाकी आहे. 100% महिलांना पैसे मिळत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याच 5 बँक खात्यामध्ये पैसे येत आहे. तुमच्या बँक खात्यात पैसे येतील की नाही हे 30 सेकंदात कसं चेक करायचं हे देखील आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. आज लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. फक्त 1 तास बाकी. मोबाईलच्या SMS कडे लक्ष ठेवा. महिलांच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होत आहे. अधिवेशन संपलं की आम्ही महिलांच्या खात्यात पैसे टाकू, पण अधिवेशन संपलं शनिवारी, रविवार होता दुसऱ्या दिवशी, नंतर आज बँक सुरू झाली, उद्या बँक सुरू, परवा बँक सुरू. आज 7 जिल्ह्यांमध्ये 5 बँकेच्या आतमध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे. आताची सर्वात मोठी अपडेट समोर. पैसे जमा होणे सुरू. हिवाळी अधिवेशनानंतर झाली जबरदस्त घोषणा. 23 तारखेपासून सुरुवात आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणाऱ्या सर्व महिलांसाठी सर्वात मोठी सूचना आहे. बघा, तुमच्या खात्यावर अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्ही 30 सेकंदामध्ये मोबाईलवर ही गोष्ट चेक करून घ्या. कारण की बँक खात्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम असू शकतो. तुम्हाला अजूनही पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही 30 सेकंदात हे चेक करा. प्रॅक्टिकली लाईव्ह करून दाखवणार आहोत तुम्ही काय चेक करायचं आहे. बघा, तुमच्या खात्यावरती पैसे पडणार आहेत. मोबाईलच्या SMS कडे लक्ष ठेवा. लाडक्या बहीण योजनेचे पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात. अजूनही जमा झाले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, कारण की तुमचा प्रॉब्लेम असू शकतो. तो प्रॉब्लेम कसा ओळखायचा 30 सेकंदात मोबाईलवर आम्ही तुम्हाला करून दाखवणार. कारण की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे, स्पष्टपणे सांगितलेलं आहे. अधिवेशनात घोषणा केली होती. अधिवेशन संपलं शनिवारी. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले 21 डिसेंबरला शनिवार होता, त्यानंतर रविवार होता, त्यानंतर आज बँका सुरू झाल्या, उद्या सुरू आहे, परवा सुरू आहे. आज 7 जिल्ह्यामध्ये 5 बँकांमध्ये पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे आता याच महिलांना 100% मिळणार आहे. पहा, आता कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि कोणत्या महिला गायब होणार हा महत्वाचा प्रश्न होता. पण आता बघा, कोणत्या बँकेत पैसे येणार आणि कोणत्या बँकेत येणार नाही. तुमच्या जिल्ह्याचं नाव आज यादीत आहे का, तुमचं नाव यादीतून गायब झालेलं आहे का ते पाहणं आता फार महत्वाचं आहे. 30 सेकंदाच्या आत मोबाईलवर तुम्ही चेक करायचं आहे की तुमचं बँक खातं चालणार आहे की नाही. कारण की आता पैसे आलेले आहेत आणि तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचा हा प्रॉब्लेम असू शकतो, जो तुम्ही लगेच ओळखायचा आहे का त्याच्यावर काम करायचं आहे. 30 सेकंदात ते कसं करायचं आम्ही तुम्हाला लगेच दाखवणार. कारण की कोणत्याही क्षणी पैसे पडण्याचा मेसेज येणार आहे आणि आज दिवसाभरात जर तुम्हाला पैसे आले नाही तर कदाचित मग उद्या येतील का परवा येतील, पण आजच्या आज 7 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे. नक्की तुम्ही चेक केलं का की तुम्हाला पैसे येणार की नाही. तात्काळ येणार आहे. फक्त 30 सेकंदात हे चेक करा. तुम्हाला पैसे येण्यासाठी तुम्ही पात्र आहात का, तुमचं बँक खातं ओके आहे का, हे तुम्ही आता चेक करायचं आहे. पहा, आता पहिला प्रश्न ज्यामध्ये कायम येत होता, आता कसं चेक करायचं लगेच सांगतो. सर्वच महिलांना पैसे येणार आहेत का, तर हो, सर्वच महिलांना पैसे मिळणार आहे. पहिली आनंदाची बातमी. पहा, मेसेज अजूनही आला नसेल तर 30 सेकंदात काय करायचं आहे लगेच सांगितलं जाईल. पण पैसे सर्व महिलांना मिळणार आहे ही मोठी आनंदाची बातमी आधी सांगत आहे. 100% सर्व महिलांना पैसे मिळणार आहे. सर्व महिला याचा अर्थ काय की याआधी ज्या महिला पात्र होत्या, याआधी ज्या महिलांना पैसे आले होते त्या सर्वच महिलांना पैसे मिळणार आहे. योजनेमध्ये सध्या बघा, सर्वात मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये कोणते नवीन निकष नाही. याचा अर्थ असा आहे की अर्ज पडताळणी वगैरे बाबत सध्या शासनाचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. बघा, डिसेंबर महिन्यात जो हप्ता आहे तो सर्वांना मिळणार आहे, पण यातून देखील काही महिला वगळल्या जाऊ शकतात. कोणत्या महिला वगळल्या जातील, कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही, कोणत्या महिलांच्या खात्यात इथून पुढे पैसे येणार नाही, तर त्याविषयी देवेंद्र फडणवीस स्वतःच्या तोंडून काय म्हणाले ते एकदा ऐका. आणि लगेच तुम्हाला अजूनही मेसेज आले नसेल तर 30 सेकंदात काय चेक करायचंय तुम्ही अर्जंटमध्ये ते सांगितलं जाईल. आणि काहीच बदललंय. नाना, मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, कुठलेही नवीन निकष नाहीत. आता तर सगळ्यांनाच टाकतो, पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी 4-4 खाती उघडलेली आहेत. जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात, त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात.
एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे, तुमची आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे. आता मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं, माणसानेच 9 खाते काढले. आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं? पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही, कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो ज्या लाडका भाऊ कसा? लोकांनी जास्त खाते उघडून अवैधरित्या याचा फॉर्म फायदा घेतलेला आहे त्या लोकांचे पैसे कट होणार, पण बाकी सर्व महिलांना मिळणार. मग पैसे येणार हे स्वतः देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील सांगितलं होतं. पण तुम्हाला अजूनही मेसेज आला नाही, कारण की कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे पडण्याचा मेसेज येऊ शकतो. फक्त 1 तास बाकी आहे बघा, 1 तासामध्येच तुम्हाला हे पैसे त्या ठिकाणी येणार आहे. खूप मोठी गुड न्यूज आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील घोषणा केलेली आहे. त्यानंतर बघा आता महत्वाचा मुद्दा की आता तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर मग नेमकं तुमचं नाव कट झालं असेल का, तुमचं बँक खातं चालत नसेल का? कारण की आज 7 जिल्हे आहेत, 5 बँका ज्या महत्वाच्या असतात त्याच्यामध्येच पैसे त्या ठिकाणी आहेत, बाकीच्याही बँका असणार आहे. पण मग नेमकं तुमचं खातं चालणार आहे का, तुम्हाला पैसे येणार आहेत का, हे चेक करण्यासाठीची एक सोपी पद्धत 30 सेकंदाच्या आत आम्ही सांगणार आहोत. पण लक्षात घ्या, अजून एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे बघा. कसं चेक करायचं ते पुढे लगेच सांगणार आहे. तुम्हाला अजून मेसेज आला का, नसेल आला तर कमेंट करा. तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले, कोणत्या बँकेचं खातं होतं, अर्जंट क्लिक करा, तातडीने कमेंट करायला विसरू नका. बघा 22 डिसेंबरला रविवार होता, 21ला अधिवेशन संपलं. अधिवेशन झाल्यावर त्या ठिकाणी जे आहे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर सांगितलं गेलं आम्ही खात्यामध्ये पैसे टाकत आहोत. म्हणजे याचा अर्थ साफ आहे की आज बँक सुरू झाली, आजपासून पैसे जमा होणार, तुम्हाला SMS येणार आहे. कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पडल्याचा मेसेज होईल. तुम्हाला मेसेज जर आला नसेल तर तुम्ही 30 सेकंदाच्या काय चेक करायचं आहे हे देखील तुम्हाला सांगितलं जाणार. कारण की बऱ्याच वेळा पैसे येतात, काही जणांना पैसेच येत नाही, मग ते शांत बसून घेतात, कुठे तक्रार करतात. पण हे चेक करा, हे चेक करणं माता भगिनीला खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला मोबाईलवर काय चेक करायचं, कसं चेक करायचं, डिटेल विस्तृतपणे तुम्हाला सांगितलं जाईल बघा. अतिशय त्या ठिकाणी क्लिअर कट माहिती देणारा हा व्हिडिओ आहे बघा. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर तुमचा काय प्रॉब्लेम झालेला आहे 30 सेकंदात समजून घ्या. आता तुम्हाला मोबाईल वापरता येत नसेल, तुम्हाला कसं चेक करायचं समजत नसेल तर तुम्ही कोणालाही एखाद्याला ज्याला समजतंय अशाला कुठल्या तरी व्यक्तीपाशी जाऊन बसा, त्यांच्याकडनं हे करून घ्या. कारण की हे करणं आता खूप गरजेचं झालेलं आहे. आता पहा कसं चेक करायचं, काय चेक करायचं लगेच सांगतो. आणि त्यानंतर जर तुमचं ते स्टेटस नसेल तर पुढं काय करायचं ते सांगतो. कारण की पहा कोणत्याही क्षणी मेसेज येणार आहे. आणि आता हे चेक करून घ्या तुम्ही बघा. हे पहा, सगळ्यात आधी गुगलवर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे UIDAI. लक्षात घ्या, UIDAI सर्च करायचं आहे. क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल UIDAI याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे. 2 मिनिटाच्या आत तुमचं डीबीटी कसं चेक करायचं आपण पाहूयात. कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं. आता इथे लक्षात घ्या, आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत. तर इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे. अपडेट आधार, गेट आधार, आधार सर्व्हिसेस. सगळ्यात आधी 3 नंबरचा ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केलं की ते पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार, व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर, मेल आयडी, रिट्राईव्ह आधार, गेट VID, ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन, आधार लिंकिंग स्टेटस. हे पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या इथे बँक सीडिंग स्टेटस आहे. लक्षात घ्या, जिथे बँक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे. आता यांनी कळणार बँक तुमची आहे की नाही, बरोबर. इथे त्या ठिकाणी आता हे ओपन होईल. आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे, कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे. तर पहा इथे आधार लॉग इन करायचं आहे. इथे पहा इथे लॉग इन करा, या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं. इथे आता तुम्ही बघू शकता, इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे. तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. इथे तुमचा आधार नंबर टाकला, काही कॅप्चा म्हणून इथे अक्षर आहेत बघा. हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा. BN इथे 4, 2 आणि F. जसंच्या तसं साधारणपणे इथे BN42F. आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. आणि इथे लॉग इन विथ OTP वर क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता. आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल. मेसेजचा जो आहे तो OTP येणार आहे. तो OTP इथं टाकून द्यायचा आहे. आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही. थोडासा वेळ गेले, 1 सेकंद 2 सेकंद. तर पाहू शकता तुम्ही, फार महत्वाची स्टेप आहे. कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे. आता इथे पहा, इथे सर्व्हिसेस येतात, डॉक्युमेंट डाउनलोड आधार, आधार PYC, ऍड्रेस अपडेट, बँक सीडिंग स्टेटस. तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस.
हे पहा इथला ऑप्शन म्हणजे 3, 4 आणि 5 नंबरचा, याच्यावर क्लिक करायचं आहे. मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता. तिथे पाहू शकता की कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. आधार नंबर इथे दिसेल, बँक नेम दिसेल, कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे, बँक सीडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह, इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टिक असले पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या, पण हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे. बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे, म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे, तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे, पण इथे हे असणं गरजेचं आहे. नसेल तर तातडीनं बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करा. तुम्ही चेक केला असेल आधार नंबर टाकून की तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह आहे का, बँक सीडिंग ऍक्टिव्ह आहे का. जर तिथे ऍक्टिव्ह असेल तर ओके आहे. तुमचं कोणतं बँक खातं आहे ते देखील तुम्हाला समजलं असेल आणि त्यामुळे आता ह्या गोष्टी जर क्लिअर असतील तर तुम्हाला हप्ता येण्यामध्ये कुठली अडचण नाही. उदाहरणार्थ आज जर तुम्हाला हप्ता आला नाही तर कदाचित उद्या येईल, परवा, कारण की 4 ते 5 दिवस ही प्रक्रिया चालते. त्यामुळे काळजी करू नका. तुमचं जर इथं स्टेटस ऍक्टिव्ह असेल तर बिलकुल काळजी करण्याची गरज त्या ठिकाणी नाहीये. त्यामुळे कुठलीही काळजी करू नका, आरामात राहा. पैसे तुम्हाला नक्कीच येणार आहे, कुठले निकष नाही, पात्रता नाहीये. पैसे तुम्हाला आधीचे आलते म्हणजे हे देखील पैसे येणार आहे. त्यामुळे बिलकुल काळजी करण्याचं कुठलंही कारण त्यामध्ये उरलेलं नाहीये. तर हीच ग्वाही आम्ही त्या ठिकाणी देत आहोत, ही शाश्वती तुम्हाला आम्ही देतो. कारण की सरकारच्या माध्यमातून कुठल्याही नियमात बदल नाही, निकषात बदल नाही, कुठल्याही त्या ठिकाणी अफवांना बळी पडू नका. पैसे तुम्हाला येणार आहे. फक्त जे आधी चेक केलं ते परत एकदा लागलं तर चेक करून बघा आणि कमेंट करा की तुमचा स्टेटस ऍक्टिव्ह आला की नाही. धन्यवाद.